आज सकाळपासून किंवा रात्री उशिरापर्यंत जे काही संपर्क होत आहेत, कदाचित अजून 15 पूर्ण ताकदीचे पूर्ण क्षमतेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घोषित होण्याची शक्यता आहे. मी सकाळी माहिती घेतली त्याप्रमाणे सोलापूर, त्याचबरोबर नाशिक, रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, कोल्हापूर या सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका लढल्या जात आहेत. काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी युती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे याची जाणीव महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी आहे. दीर्घकाळाच्या नंतर झालेल्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला आपण युती करत असतो त्यावेळेला जागा वाटप करत असताना काही जागा मित्र पक्षांना त्या ठिकाणी सोडाव्या लागत असतात आणि त्याच्यामुळेच कदाचित काही ठिकाणी युती न होण्याचं कारण ते असू शकतं. परंतु शेवटी महायुतीला राज्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती यश मिळेल असा मला विश्वास वाटतो आहे. नाही, एकतर पुण्याची यादी रात्री पहाटे त्या ठिकाणी दादांच्याकडनं फायनल असून सुद्धा दादा बारामती हॉस्टेलला बसून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये निर्णय घेत आहेत. पुण्याच्या उमेदवाराच्या वतीमध्ये माझ्याकडे आत्ता या ठिकाणी माहिती नाही आणि एक अधिकृत लिस्ट जशी आम्ही मुंबईला प्रसिद्ध केली तसं पुण्यामध्ये AB फॉर्म म्हणजे अधिकृत लिस्ट त्या ठिकाणी आहेच, योग्य वेळेला पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. मुंबईतला जो मुद्दा आपण या ठिकाणी मांडतात मी सुद्धा ती बाब तपासून घेईन, कारण मी परवा या ठिकाणी नव्हतो. काल मी आल्याच्यानंतर आम्ही इतर उमेदवारांच्या वतीमध्ये पूर्णपणाची चर्चा करून इतर ठिकाणी जे काही डावलले गेलेले उमेदवार आहेत की ज्यांनी पक्षासोबत येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे त्यांची कर्तबगारी, त्यांचं काम त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, अशांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. खरं इच्छुक उमेदवारांची संख्या पक्षाकडे जवळपास 110 वार्ड लढवण्या इतपत नक्की त्या ठिकाणी होती. परंतु काल मी, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई, मुंबईतील माझे सर्व सहकारी आम्ही एकत्रितपणाने बसलो होतो. मुंबईमधील पक्षाच्या एकंदरीत संघटना याच्याबद्दलची वास्तवतेचं भान असणारे आम्ही आहोत. कार्यकर्ते स्वाभाविकपणाने उमेदवारी मागू शकतात, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये कारण एक एक प्रभागाच्या मतदारांची संख्या मोठी आहे, अशा वेळेला त्या ठिकाणी नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे त्याचा आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा केली आणि त्याच्यातून तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. एक असं आहे की आपण हे जे काय विचारत मला हे दुर्दैवी आहे. मुंबई हे बहुभाषिक शहर आहे, बहुधर्मीय शहर आहे. आपण वेगवेगळ्या प्रमुख राजकीय पक्षांची जर काही यादी पाहिलीत तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्व समाजाचा, सर्व धर्मियांचा समावेश त्या ठिकाणी आहे. मुंबईमध्ये आज ख्रिश्चन धर्मीय मोठ्या प्रमाणावरती आहेत,
आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणारा वर्ग मोठ्या प्रमाणावरती आहे. काही जागा राखीव असतात. म्हणून मी म्हटलं की हिंदी भाषिक आहेत, उत्तर भारतीय आहेत, अशा वेळेला त्यांची निवड करणं काही अयोग्य आहे असं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बद्दलच्या मूलभूत विचाराबद्दल शंका घेण्यासारखं त्या ठिकाणी होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही ताकद असलेला एक विभाग आहे आणि त्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आमचं प्रतिनिधित्व होतं. स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी जागा, कारण एका विधानसभा मतदारसंघामध्ये 6 ते 7 नगरसेवक निर्वाचित होत असतात. आपण हेही पाहतो आहोत राज्यामध्ये आणि देशभरामध्ये काही लोकसभा मतदारसंघ हे विशिष्ट बहुल मतदारसंघ आहेत संबंध देशभरामध्ये. राज्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीची एक भौगोलिक रचना आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने सगळेच राजकीय पक्ष निर्णय घेत असतात. त्यामुळे माझ्या पक्षावरती असा आरोप होत असेल तर तो अनाठ आहे एवढंच मला सांगायचं आहे. एक असं आहे की अशी आमची अधिकृत भूमिका होती असं कोण बोललं कधी. एक असं आहे, स्थानिक पातळीवरचा एखादा कार्यकर्ता जर काय बोलला असेल, पक्षाचा पदाधिकारी बोलला असेल तर ती पक्षाची भूमिका होती असं मानणं चुकीचं ठरेल. पक्षाची भूमिका कोण मांडतं? अधिकृत प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, की पक्षाचे अधिकृत प्रवक्ते ज्यांना पक्षाच्या वतीने बोलण्याचा अधिकार दिला ते पदाधिकारी आपली भूमिका मांडू शकतात, पण ती त्यांच्या परापुरती सीमित राहते. पक्ष म्हणून ती भूमिका नव्हती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तशी भूमिका कधी घेतलेली नव्हती. एक खरं आहे की ज्यावेळेला निवडणूक होत असते ती निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आपण राजकीय विचार त्या ठिकाणी करत असतो. तो विचार एखाद्या कार्यकर्त्याने मांडला, पण याचा अर्थ त्यांनी काहीतरी अयोग्य केलं असं काय मी मानत नाही, कारण ती पक्षाची अधिकृत भूमिका नव्हती. पक्षाची अधिकृत भूमिका पुणे शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोबत घेऊन काम करावं. याचं कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच सुरुवातीला सांगितलं जे राजकीयदृष्ट्या अत्यंत योग्य होतं. मुख्यमंत्री महोदयांनी राजकीय विश्लेषण करत असताना पुणा पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 प्रमुख राजकीय पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे 2 पक्ष युती म्हणून लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल, हे राजकीय विश्लेषण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलं. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढतील असं सांगितलं. मैत्रीपूर्ण लढतील, पण लढत होईल, ती विचाराची लढत होईल, शहराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच वेगवेगळे पर्याय असतात. त्या पर्यायाचा मार्ग आम्ही स्वीकारला. एकतर ज्या वेळेला युती होत असते त्याला पाठीमागच्या झालेल्या निवडणुकीमधलं संख्याबळ हे धरूनच युतीची चर्चा होत असते. पनवेल महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2017मध्ये ज्याला निवडणूक झाली, एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आले. त्यातील एक आम्हासोबत राहिला, दुसरे होते ते आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले. म्हणजे आता सिटिंग आमच्याकडे एकच होतं, एकाचे 2 झाले. ही मित्रपक्षाच्या मध्ये वाटप होत असताना हे सूत्र ठरलं जात असतं. जसं आम्ही सूत्र नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलं. याचा अर्थ त्या पक्षाचं स्थान तिथं होतं की नव्हतं यापेक्षा सिटिंग जागाचा क्रायटेरिया ज्या वेळेला लागतो त्यावेळेला हे थोडंसं 2 पावलं पुढे मागे प्रत्येक राजकीय पक्षाला जावं करावं लागत असतं. तो त्याच्यातला भाग आहे. मुंबई महापालिकेत आपला प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष कोणता? निवडणूक लढताना निवडणूक पद्धतीने होत असते. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेने एकत्रितपणाने लढत आहेत. महायुती म्हणून महत्त्वाचा एक भाग त्या ठिकाणी आहेच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणाचा लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आता आपण हे बघू शकतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही ज्या वेळेला इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याला आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत राहिलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक होती, आमच्यासोबत आलेल्याची संख्या ही कमी होती आणि त्याच्यामुळे महायुतीच्या जागा वाटपांच्यामध्ये
आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने बसू शकलो नसतो. आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणावरती आम्ही लढतो आहोत तिथे यशस्वी होण्यासाठी आम्ही लढतो आहोत. नाशिक महापालिकेमध्ये मध्यरात्री माझ्याजवळ जी चर्चा झाली त्याप्रमाणे झिरवाळ साहेब, समीर भुजबळ आणि शिवसेनेचे प्रमुख नेते यांनी एकत्रितपणाने नाशिक महापालिकेमध्ये युती घोषित केलेली आहे. भविष्यात शरद पवार पक्षाची काही आहे का? परत एकत्र होण्याचे कितपत चिन्ह आहे? दोन भाग आहेत. एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा एक भाग. राज्याच्या नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं राज्यभरामध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युती त्या ठिकाणी झाली. जसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढतो आहे, तसं ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षामध्ये उद्धवजींच्या पक्षावरती टीका झाली त्या पक्षाशी जवळसुद्धा शिवसेनेची युती राज्यात काही ठिकाणी झाली. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. काही ठिकाणी काँग्रेसनी भाजपच्या जवळसुद्धा युती केल्याचं चित्र दिसते नगरपालिकेला. ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा एक वेगळा भाग आहे. आता आपण विचारतात विलिनीकरण. एक भाग असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही सामुदायिकरित्या आदरणीय अजितदादा असतील, मी असेन, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, हसन मुश्रीफ आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, धनंजय मुंडे आहेत आणि आम्ही सर्व जवळपास 43 आमदारांसह NDAमध्ये जोडण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. 41 जागांच्यावरती आम्हाला यश मिळालं. NDAमधला आमचा जाण्याचा निर्णय हा कायम आहे NDAच्या सोबत. उद्याही भविष्यामध्ये आम्ही NDAच्या सोबतच काम करणार आहोत. अशा वेळेला ती भूमिका योग्य असं मानून एखादी पावलं जर काही पुढं पडत असतील तर त्यावेळेला त्या गोष्टीचा विचार होईल. आज तरी तशी काही चर्चा नाही. सर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही अजित पवार आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या निवडणूक लढताय. परंतु पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित आले आणि त्याच्यानंतर मात्र सचिन अहिर जे ठाकरेंच्या बाजूने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक बघतात ते मात्र म्हणतात की अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करतात. असं आहे, जे सचिन अय्यर एकेकाळी मुंबईमधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना मंत्रिपद दिलं, गृहनिर्माण मंडळाचं अध्यक्षपद दिलं. शिवसेनेकडे गेल्याच्यानंतर त्यांना ते बोलावं लागतं. मनातून बोललेत का बोलण्यासाठी बोललेत त्यांचं त्यांना माहिती. आता आम्ही बी टीम असतो तर आम्ही स्वतंत्रपणाने आमचा जो आयडिओलॉजी आहे, एक बघा NDAमधला आमच्या सहभागामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि सेक्युलर विचार हे घेऊन आमचा NDAमधला सहभाग आम्ही अधोरेखित केला आहे. त्याच्यामुळे सचिन अय्यर जे बोलतात एकंदरीत त्यांना जे नैराश्य आलेलं आहे संबंध राज्यभरामध्ये आज जी काय पिछाट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होते आहे त्या नैराश्यपोटी सचिन अय्यर यांचं आलेलं बोल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण त्यांच्यावरती जिथं जबाबदारी दिली पिंपरी चिंचवड आणि पुण्याची तिथं कामगिरी अतिशय नगण्य होणार असल्यामुळे आतापासून आधार शोधत आहेत. धन्यवाद.